नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. आर्थिक अडचणीत सापडलेल्या बायजूसने खर्च कमी करण्यासाठी देशभरातील आपली सर्व कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीचे केवळ बेंगलोरमधील मुख्यालय सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं असून देशभरातील 300 केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळासाठी घरून काम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. व्हेटो पॉवर वापरून सुरक्षा परिषदेच्या यादीत दहशतवाद्यांची नावे समाविष्ट करून न देणाऱ्या देशांचा भारताने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये निषेध केलाय. चीनचे नाव न घेता भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या, काउन्सिल दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नावांची यादी जाहीर करते, मात्र ज्यांची नावे नाकारण्यात आली त्यांच्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलं जात नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली. सरकारमध्ये 18 कॅबिनेट मंत्री तर 1 राज्यमंत्री असून त्यांचा पोर्टफोलिओ अद्याप जाहीर झालेला नाही. नवीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी नव्या सरकारची शपथ घेतली. विशेष म्हणजे आघाडीतील प्रमुख भागीदार असणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या एकाही खासदाराचा सरकारमध्ये समावेश नाही. इस्रायली सैन्य गाझाच्या सीमेवरील राफा येथे हल्ला करण्यासाठी सज्ज झालंय, अशी माहिती अमेरिकन वेबसाईट पॉलिटिकोने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संबंधाच्या दृष्टीने ही महत्त्वाची अपडेट असून गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना एका मुलाखतीदरम्यान राफावर हल्ला न करण्याचा इशारा दिला होता. CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून इंडियन युनियन मुस्लिम लीगने याविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेत CAAच्या अधिसूचनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. रशियात अडकलेल्या काही नेपाळी तरुणांनी भारत सरकारकडे मागणी केली आहे. या लोकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतायत की त्यांना रशियन सैन्यात फसवणुकीने भरती करण्यात आले आणि नंतर युद्ध लढण्यासाठी पाठवण्यात आले. व्हिडिओमध्ये तरुण भारत सरकारकडे नेपाळला परत पाठवण्यासाठी मदत मागतायत. ते म्हणतात की नेपाळ सरकार मदत करण्यासाठी सक्षम नाही, त्यामुळे भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. भारताच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची सोमवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर चाचणी घेण्यात आली, ज्यावर चीनच्या एका गुप्तचर जहाजाने नजर ठेवली होती, अशी माहिती मिळत असून चाचणीच्या काही दिवसांपूर्वी भारतीय किनारपट्टीपासून काही अंतरावर चीनने एक कथित संशोधन जहाज तैनात केले होते. चीनने हे जहाज भारतातील क्षेपणास्त्र चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवले असं सांगण्यात येतंय. दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमरने गोल्डन ग्लोब पाठोपाठ ऑस्करमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. ओपनहायमरने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्याच्या पुरस्कारांसह 7 पुरस्कार मिळवत यंदाच्या सोहळ्यावर वर्चस्व राखले. सोमवारी हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण करून शानदार सोहळा संपन्न केला. भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे बाहेरून भारतात येणाऱ्या बिगर मुस्लिमांसाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झालाय. अमेरिकेत नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याबद्दल हिंदू संघटनांनी आनंद व्यक्त केला. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे निर्वासितांना संरक्षण मिळणार आहे, असं अमेरिकन हिंदू संघटनांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी माझ्या शेजारी येऊन उपोषणाला बसावे, मग कळेल उपोषण काय असते ते. हवा कुठून बाहेर जाते व श्वास कुठून घ्यावा लागतो ते, असं टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे हे उगीचच आमच्या भांडणामध्ये पडले अशी खंत देखील व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत पक्षाला रामराम केलाय. दरम्यान मध्यरात्रीच वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली होती. एक मर्यादाबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कोणाकडून काही अपेक्षा नाही, अशी भावनिक पोस्ट वसंत तात्या मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आज दुपारी थेट वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी वेब पोर्टल सुरू केले असून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांकडून नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व दिले जाईल. राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडमधील 30 ठिकाणी छापे टाकले असून
NIAने खलिस्तान गँगस्टर प्रकरणी कारवाई केली आहे. लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांशी ज्यांचा संबंध आहे अशा गँगस्टरच्या या 4 राज्यात हस्तक असून मोठ्या गुंडांच्या इशाऱ्यावर हे हस्तक खंडणी, गोळीबार अशा घटना घडवत आहेत. NIAने या प्रकरणात हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील 4 मालमत्ता जप्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी साबरमतीतील कोचरबर्ग आश्रमाचे उद्घाटन केले असून उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की साबरमती आश्रम 120 एकरमध्ये पसरला होता, जो अतिक्रमणामुळे हळूहळू 5 एकरपर्यंत कमी झाला. एकेकाळी येथे 63 छोटी मोठी घरं बांधली गेली होती. आम्ही येथील 55 एकर जमीन मोकळी करून त्या ठिकाणी पुन्हा आश्रम वाढवले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. यावेळी हमास आणि इस्रायलमध्ये गाझापट्टीत सुरू असलेल्या युद्धाविषयी चर्चा करण्यात आली असून या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख, पंतप्रधानांचे परदेशी धोरण सल्लागार आणि इस्रायलचे राजदूत सहभागी झाले होते. ही बैठक जेरुसलेम येथील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.